नमस्कार. 28 ऑगस्ट 2026 शुक्रवारी रक्षाबंधन आहे आणि या दिवशी या वर्षीचं शेवटचं ग्रहण, चौथं ग्रहण आणि दुसरं चंद्रग्रहण आलेलं आहे. तर या ग्रहणाविषयी बऱ्याच शंका आपल्या मनात आहे. गर्भवतींनी हे ग्रहण पाळायचंय का? या ग्रहणाच्या वेळा काय आहे? भारतात हे ग्रहण दिसणार आहे का? त्याचसोबत हे ग्रहण कुठून कुठून दिसणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, त्याचबरोबर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त देखील पंचांगानुसार काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी हे समजून घ्या, ग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे, त्यामुळे हे ग्रहण पाळण्याची गरज नाही. जी ग्रहणं आपल्याकडे दिसत नाही ती ग्रहणं पाळण्याची देखील आवश्यकता नसते. आता 28 ऑगस्टचं हे जे चंद्रग्रहण आहे हे आपल्या भारतामध्ये दिसणारच नाहीये, त्यामुळे हे ग्रहण आपल्याकडे पाळण्याची गरज नाही. याला कुठलीही धार्मिक मान्यता नाही. तरीही ही घटना भारतीय वेळेनुसार, भारतीय प्रमाण वेळेनुसार कुठल्या वेळेला घडणार आहे हे मी तुम्हाला सांगते. हे ग्रहण, चंद्रग्रहण त्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला सकाळी 6:53 सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी 12:32 या ग्रहणाची समाप्ती आहे. याचा एकूण कालावधी 5 तास 38 मिनिटं इतका आहे. हे ग्रहण आपल्याकडे दिसणार नसल्यामुळे आपल्याकडे पाळण्याची गरज नाही. या दिवशी रक्षाबंधन आहे तर साजरं करू शकतो का? नक्कीच. याचा कुठलाही दृश्य प्रभाव भारतात नसल्यामुळे या दिवशी रक्षाबंधन, राखी पौर्णिमा देखील आपण साजरी करू शकतो. पंचांगानुसार राखी पौर्णिमेचा मुहूर्त त्या दिवशी सकाळी 6:10 सुरू होतो ते त्याच दिवशी सकाळी 9:48 एकूण 3 तास 37 मिनिटांचा हा मुहूर्त कालावधी आहे. परंतु ज्या घरात कठोर पालन केलं जातं ग्रहणाचं, ग्रहणाला खूप मान्यता आहे, अशा घरांमध्ये ग्रहण संपल्यानंतर सुद्धा तुम्ही राखी पौर्णिमा साजरी करू शकता. बहीण भावाला राखी बांधू शकते. आणि ज्या ठिकाणी कठोर पालन केलं जातं अशांनी या वेळेला नामजप, इष्टदेवतेचा मंत्र, स्तोत्र, पाठ पठण, स्नान, पुण्य, दान आदी कर्म नक्की करू शकता. 28 ऑगस्टच्या चंद्रग्रहणाचा एक मोठा व्हिडिओ पब्लिश झालेला आहे, तो देखील नक्की बघा. थँक्यू.